विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज पुणे या ठिकाणी आहोत। या ठिकाणी श्री हरिभक्ती परायण मधुसूदन महाराज पाटील आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू। काय महाराज, कशा पद्धतीने आपलं संतभूमी संरक्षण समिती संघर्ष समितीचं 10 मार्च आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन कशा पद्धतीने राहणार आहे? हे आंदोलन शासनानं जर शांतपणे आमच्या सनदशीर मार्गावरती चालून हे व्यवस्थित आंदोलन हाताळलं, आम्हाला न्याय दिला तर ठीक, अन्यथा हे आंदोलन विद्रोही पातळीवरती जाऊ शकतं। हे माझं शासनाला पहिली सांगणी गोष्ट आहे। शासनानं संतभूमी संरक्षकांना दाबण्याचा प्रयत्न 2008च्या आंदोलनात केलेला आहे। त्याचं कारण सांगतो। त्यावेळी असणारे विलासराव देशमुख मुख्यमंत्री, त्याच्यानंतर झालेले आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी त्यावेळी वारकऱ्यांना आवाहन केलं होतं, आवाहन म्हणजे आश्वासन दिलं होतं की आम्ही डाऊ आंदोलकांच्यावरती खटले काढून टाकतो, माघारी घेतो। मला खेदाची आणि खंत वाटते, मला खेद वाटतो की अजूनही महाराष्ट्र शासनानं डाऊ आंदोलकांच्यावर खटले मागं घेतलेले नाहीत। जणू काय पुनर्कुणी या संतभूमी रक्षणासाठी आंदोलन करूच नये असाच शासनाला याच्यातून संदेश द्यायचा आहे का? पण एक लक्षात घ्या, आम्ही वीर विठ्ठलाचे गाढे आहोत, लक्षात घ्या। मेळू वैष्णव बागडे, तुम्ही किती जरी आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही जो फिनिक्स पक्षासारखं राखेतून उठून ही ज्वलंत जी काही चेतना दिलेली आहे महाराष्ट्रात, संपूर्ण क्रांतीची, न्यायासाठी लढण्याची, सत्य स्थापन करण्याची, ही आता कोणीही दाबू शकत नाही। आधुनिक शासनाची जर असद विवेक बुद्धी निर्णय करणारी जागी असेल तर त्यांनी ताबडतोब या आंदोलनाच्या सुरुवातीलाच किंवा या आंदोलनात आमच्या अधिसूचना लागू करण्याबरोबरच की घोषित करावं की महाराष्ट्रातील डाऊ आंदोलकांच्यावरती सगळे खटले आम्ही आता माघारी घेतो। अन्यथा माझी महाराष्ट्रातल्या डाऊ आंदोलन करणाऱ्या, आंदोलनात भाग घेणाऱ्या आणि भाग घेतल्यानंतर खटले लादले गेले अशा सर्व आंदोलकांना मी आवाहन करतो की त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं आणि या जो अन्याय चाललेला आहे शासनाचा संतभूमीवरती, वारकऱ्यांच्यावरती, आंदोलकांच्यावरती, तो अन्याय धुळीस मिळवण्यासाठी एकच आपल्याकडे पर्याय आहे। तुकोबाराय म्हणतात ना की तुकोबाराय म्हणतातच, पण माझंही सुद्धा सांगणं आहे की संतभूमी ही ठेवूच आम्ही, मुक्त आणि स्वतंत्र, घोर संघर्ष करून तोडू शत्रूचे षडयंत्र। म्हणून मी पुनश्च संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करतो की संतभूमी रक्षणार्थ केले आम्ही आवाहन सत्य, संतभूमी रक्षणार्थ केले आम्ही आवाहन सत्य, ध्येयी आमुच्या एकनिष्ठ जे धन्यतेचे अमर्त्य, ध्येयी आमुच्या एकनिष्ठ जे धन्यतेचे अमर्त्य। रामकृष्ण हरी, जय भामचंद्र। खरोखर आता महाराजांनी सांगितलेलं आहे एडिटिंग करा की संतभूमी जी आहे संरक्षण समिती आणि याबद्दल सर्व महाराष्ट्रातील सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी सर्वांनी एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचंच आहे आणि सर्वांनी उपस्थित राहावं आणि शासनाने याची दखल घ्यावी, हा महत्त्वाचा संदेश या प्रसंगी दिलेला आहे। विकासनामा लाईव्ह, बालासाहेब पपाळ, पुणे।